नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी समोर येते. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी दाखल झालेत. शिरसाटांच्या मुंबईतील घरी बावनकुळे दाखल झालेत. भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहेत. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी त्यांच्या राहत्या घरी, मुंबईतील राहत्या घरी दाखल झालेत. तर भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. चंद्रशेखर बावनकुळे शिरसाटांच्या मुंबईतील घरी भेटीसाठी गेलेले आहेत, मात्र भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी मुंबईतील घरी त्यांच्या दाखल झाले. तर भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी दाखल झाले. तर शिरसाटांच्या मुंबईतील घरी बावनकुळे दाखल झाले. तर भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, शिवसेना नेते मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी दाखल झालेत. स्वप्नील जाधव आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेत. स्वप्नील, चंद्रशेखर बावनकुळे मंत्री शिरसाटांच्या घरी भेटीसाठी दाखल झालेत, काय अधिकची माहिती? तेजल, मंत्री बावनकुळे जे आहेत ते या ठिकाणी संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. एकूणच जर बघितलं तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संजय शिरसाट यांच्यासोबत या भेटीमध्ये काय चर्चा करतात याचे सर्वांनाच लक्ष लागलंय. मात्र विशेष गेल्या काही दिवसांपासून संजय शिरसाट यांनी महायुतीमध्ये खरी नाराजी व्यक्त केली होती, कारण यामध्ये लाडक्या बहिणीच्या हप्त्यासाठी जो निधी वळवला होता हा संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागातून वळवला होता. त्यामुळे संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये नेत्यांचे आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागातून जे आहे ते संजय शिरसाट यांच्या विभागातून निधी वळवल्यामुळे पुन्हा संजय शिरसाट नाराज आहेत का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे. त्यातच आता या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी दाखल झाल्यामुळे नक्की काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद स्वप्नील, तुम्ही दिलेल्या अधिकच्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.